हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यात पहिलं मदर्स डेच्या माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक आईसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. कारण की खरं तर तुम्हाला खरं सांगू, मी तर या अशा दिवशी ना कधी स्टेटस वगैरे हे अशा गोष्टी टाकत नाही. मला आवडतच नाही. असं एकच दिवसाचं काय ते दाखवायचं नुसतं. पण तरी आपला दिवस आहे तर थोडंसं जरा असं रुसून फुगून ना थोडंसं घ्यायचं सेलिब्रेशन करून. तर आमच्याकडे मी असं कोणाला सांगत नाही, माझं करा, त्यांना वाटलं केलं तर ठीक आहे. ठीक आहे, जाऊ दे चला. तर इथं ना कलांजली साडीचं मला शूट करायचं होतं, तर मी ते आधी करून घेतलं. आणि तुम्हाला खरं सांगते 1050मध्ये ह्या कलांजलीची जी क्वालिटी आहे ना ती ओरिजिनलला सुद्धा फिकी पाडेल इतकी सुंदर क्वालिटी आहे. अगदी मस्त असे जाडजूड त्याचे काठ वगैरे म्हणजे सगळंच खूप जास्ती छान आहे याच्यामध्ये एक नंबर आहे. फक्त त्याचा प्रॉब्लेम इतकाच आहे की याला ना पाठीला वर्क येत नाही. कलांजलीच्या जे बॅक साईडला वर्क असतं ना ब्लाऊजला, तर ते येत नाही, फक्त स्लीव्जवरती येतं. पण साडी असली जबर आहे ना क्वालिटी. आणि 1000मध्ये येतेच काय, खूप सुंदर आहे. टोटली 6 कलर आहे त्याच्यामध्ये. तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा, कारण खूप कमी पीस बाकी आहेत. मला जायचं आहे 15ला. त्याच्या आधी मला ना माझ्या घरातला बऱ्यापैकी स्टॉक कमी करायचा आहे, म्हणजे काढून टाकायचा आहे, जेणेकरून नंतर मी गावाकडून येईल तर एक नवी सुरुवात, एक नवा स्टॉक, ह्या सगळ्या गोष्टी मला करता याव्यात. यासाठी मी आता रेटही कमी केलेले आहेत. जर कोणाला पाहिजे असेल तर पटापट घेऊन टाका. बाकी चला, या रुद्राच्या टेबलचा इतका फायदा होतो आहे ना मला, म्हणजे फोटो काढण्यासाठी. कारण ह्या टेबलचा ना एक आपण म्हणतो ना फर्निचर, ते तसं आहे ना, याच्यावरती खूप सुंदर फोटोशूट होते बरं का साड्यांचं. काय गिफ्ट आहे? हॅपी मदर्स डे. थँक्यू बबडे, थँक्यू. रुद्राने आमच्या गिफ्ट बनवले. ते सबसे पहले कार्ड गिफ्ट दिलंच कोणाला उघडायचं पण त्याला. काजल, रुद्र, तानाजी. अरे पण हे हॅपी मदर्स डेचं कार्ड आहे, ह्याच्यामध्ये तुमची नावं कशाला आलीत? बरं ठीक आहे, छान बनवले. रुद्राने आमच्या कार्ड बनवले. अजून दुसरं काय आहे? तर रुद्राने ना पंखा बनवलाय. त्याचं म्हणणं आहे की गरम होते हवा घ्यायला. खूप खूप छान हवा येते ना. हा, खूपच छान हवा येते. आणि तू तर मला केक देणार होता, अजून काय काय देणार होता, ते कुठं आहे? ते नाही घेऊ शकत. का बरं? बजट कमी है। पप्पा को लेके जाओ साथ में, पप्पा को लेके जाओ, बड़ा सा लेके आ जाओ. मैं छोटा लेके आया. इतने पैसे दिए भाई, अच्छे लगे खर्चा को पेपर में उतने पैसे दिए मेरे पास. इतने पैसे नहीं तेरे पास? वो 1 लाख, वो 1000 का आता है 10,000. हाँ तो तेरे तो है ना गुल्लक में 1000 से ऊपर होंगे. 1000 से तो सिर्फ 10,000 ही. 10,000 तो ज्यादा है ना. बजट कम है इसलिए। और 20,000 है उसके. मेरे पास 10,000 है. बोल. मेरे को गिफ्ट ही नहीं चाहिए. नहीं चाहिए, दोनों से भी गिफ्ट नहीं चाहिए. अरे मेरा तो गिफ्ट रख ले. ये तो चाहिए पर वो दूसरा गिफ्ट नहीं चाहिए, केक वगैरह वो अच्छा वाला गिफ्ट. ये तो चाहिए पर. क्या मेरे बताएगा. ओह बापू. हैप्पी मदर्स डे एक बच्चे की माँ। कुछ मैं बच्चा थोड़ी में तो बोला दिया ना. बच्चा थोड़ी हो, बड़ा हो गया दिखता नहीं क्या. तर फायनली रुद्राने मला गिफ्ट दिलेलं आहे. सकाळपासून चाललंय त्याचं कार्ड बनवायचं उठल्यापासून. किती तासाची मेहनत आहे तुझी? 8 वाजल्यापासून आता 11 वाजत आले आतापर्यंत. किती? 2 तास केले का? आणि याच्यामध्ये माझे किती वस्तू फोडल्या तोडल्यात? मी कुठे घासना, पण माझ्या वस्तू तोडल्या फोडल्या त्या कार्ड बनवायच्या ना. आता तर आज माझ्यावरती नुसता गिफ्टचा वर्षाव होत आहे. काय आहे दुसरं सेकंड गिफ्ट? तुझ्यासाठी एक हे आणि माझ्यासाठी गोळी. खोलू? तर ही आहे. कसं रे, त्याला का धागे दोरे लावून आणलेत. तू कोणती घेणार? तुला जो पण कलर आवडेल तो तू घे. अरे ते पहिले मदत करते. मदर्स डे आहे का? हा, मला पहिले मदत करणार. पहिलं मदर करणार का? हा. तर पहिलं मदर सिलेक्ट करणार आहे रुद्राची. तर रुद्राच्या मदरला पहिलं अक्कड़ बक्कड़ बम्बे बो 80 90 पूरे 100. मैं तो ग्रीन वाला खाऊंगी. ये पकड़ तुम्हारा.
मला तर ग्रीन पाहिजे होतं. तुला ग्रीन पाहिजे होतं? ठीक आहे, घे. तर ह्या त्या गोळ्या आहेत ज्या मी रुद्राच्या टायमिंगला प्रेग्नेंट असताना म्हणजे पॉकेटच्या पॉकेट खात होते. आम्ही डीमार्टला जायचो ना, फक्त मी असल्या आंबा गोळ्यांची त्या गोळ्यांची अशी पॉकेट घेऊन यायची. कारण मी पहिला 1.25 महिना तर नाही तर दमणला होते, त्यावेळेस मी ॲडमिट होते दवाखान्यामध्ये. मला काहीच पचायचं नाही. त्याच्यानंतर मी गावाला गेली, त्यानंतरसुद्धा मला काहीच पचत नव्हतं. म्हणजे लोकांना 2-3 महिने उलट्या होतात, मला रुद्राच्या टायमिंगला 9 महिने झाल्या. म्हणजे ज्या दिवशी हा जन्मला ना त्याच्या आधी 1 दिवस मला उलट्या होत होत्या. म्हणजे जन्मपर्यंत इतक्या मला जास्ती उलट्या झाल्या होत्या. आणि त्यामध्ये मला ह्या गोळीने साथ दिली होती. म्हणजे घरच्या गोळीने ना उलट्या होत नाही, म्हणजे होतात पण थोडंसं जरा गोडपणा, थोडं बरं वाटायचं खाल्ल्यानंतर. डबल बाजारला गेला घ्यायचं का? बाजारमध्ये नाही ना, आता ही घेतली ना, माझ्यापेक्षा हात जास्त खातोय. आणली कोणासाठी? माझ्यासाठी. खातोय कोण? तू. डबल आणायची कबूल मी नाही खाणार. बरं ठीक आहे, ह्या नाही खाणार आहे आता. नाही खाणार ती आणणार डबल गेला. तर आज आमच्याकडे मस्त असा संडे स्पेशल फिश फ्राय. ह्याला खूप आवडतात, म्हणून खूप आवडतं ह्याला जास्त फिश. म्हणजे सारखं कंटिन्यू मला चार तर रोजच्या जेवणात मला नको फिश असले की नाही, मला अजून चार असं असतं. तर मी चालली आयब्रो करायला आणि ही माझी केस बघून ना म्हटलं हेअर स्पा करून घेऊया, थोडं प्रोटीन मिळेल. 4,000 लागतात, देणार का? सॉरी. तर मी सकाळपासून पाणी लावते की मला फक्त 4,000 द्या मोजून, माझे हेअर स्पा करायचे. तसे माझ्याकडे पैसे नाही असा पार्ट नाही आहे, पण मला स्वतःवरची खर्च करायचं म्हटलं ना की नको वाटतं की एवढे पैसे आपण खर्च करतोय. शेंडी बघायची कशी झाली आहे. हेअर स्पा केला ना एकदम स्ट्रेट आणि त्याला प्रोटीन मिळतं ना, एकदम सिल्की असे ते बाया बघतात ना रीलमध्ये, तसे होतात आमचे केस. तुम्हाला तसे करायचे नसतं आम्हाला, आहे ना. आम्हाला असं गबाळ्यागती ठेवायचं असतं असं घरगुती हाऊसवाईफ म्हणून, आहे ना. तर आज आहे ना 10 तारीख आहे महिन्याची. 10 मे. 1 तारखेला पगार झालाय. आता अकाउंटला पैसे किती असतील? 10,000 रुपये, फक्त 10,000 रुपये बाकी आहेत. एवढे पैसे यांनी 10 दिवसात खर्च केले. 10 मायनसमध्ये, लॉसमध्ये आहे माणूस. आता 10,000 रुपये वाचले, त्याच्यात महिना कसा काढायचा? मला 4,000 रुपये दिले बाकीचं. मला 4,000 रुपये दिल्यानंतर बाकीचं काय करणार? आणि त्यात आज मी सकाळपासून आम्ही घरातच आहे, सुट्टीच आहे आज. कुठे? तर फायनली मी जाती आहे आता. तर फायनली मी आले आयब्रो करून आणि रडून ऋतू, मी छान दिसते का? ह्याला तर मी कधी पण छान दिसत असते. तर अभी इनको पूछते हैं क्या मैं अच्छी लग रही हूँ? बिल्कुल नहीं. ओ भाई. आणि स्वतःच बघा स्वतःचं. तर सुट्टी असली की नाही, सुट्टीच्या दिवशी जास्त करून ह्यांचं काम असतं चॅटिंग करणं आणि ऑर्डर घेणं, आणि कमी दिवसभर झोपते, आहे ना. तर आणि किती हे मुझे कुछ नहीं मिलता उसका मुबदला. म्हणजे तर संडेचा हा एक असा दिवस असतो ना की बऱ्यापैकी बुकिंग संडेलाच होतं. म्हणजे आमच्या आठवड्याभराचं सांगते की नाही, संडेला जास्ती असतं. कारण संडेला सगळेजण घरी असतात, सुट्टी असते, त्याच्यामुळे आठवड्याभरच नाही. बघितलेला असतो माझा व्हिडिओ की नाही ही साडी आपल्याला घ्यायची. मग सगळे संडेला कॉल मेसेज करतात. जास्तीत जास्त कॉल पण संडेलाच येतात. आणि सगळ्यांचं एक म्हणणं आहे ना की मी करते काम, तर मग मीच फोनवर बोलायला पाहिजे. तर असं काही नाही, हे पण करतात, ते पण कॉल घेतात, मी पण घेते. तर सगळ्यांना वाटतं की नाही जेंट्स बोलतायत मग फ्रॉड करतात का. जोपर्यंत माझा आवाज ऐकत नाही ना तोपर्यंत बुकिंग करत नाहीत बायका. खावा. नको, खोबरं आहे ती, त्यांना नरडं तोडते, नको. माझा जोपर्यंत आवाज ऐकत नाहीत ना तोवर बुकिंगच करत नाहीत बायका, असं आहे. तर आज काय नाही, संडेचा एक दिवस असतो. कोणता सेट आवडला तुला सबसे ज्यादा? त्याला तर हेच आवडले. नाही असं हे ह्याच्यामधनं का? हां ह्याच्यामधनं सगळ्यात जास्त तर हे वाला तुला? काय कळतंच काय तुला यातलं, सांग बरं. तर मी म्हटलं होतं मी बॅकनं दाखवेन कालच्या व्हिडिओमध्ये, पण काल राहिलं कारण व्हिडिओ पोस्ट होतच नव्हता लवकर अपलोड. तर हे वाला असं आहे पेंडेंट महालक्ष्मीचं. अरे मला दाखव की. हे तसं थोडी घालायचं असतं, ते गळ्यात घालायचं असतं. हे दुसरं महालक्ष्मीचं आहे आणि हे मोरवाला आहे. आणि त्याच्यानंतरचं हे एक आहे, सुंदर आहे पण मस्त वाटतंय. नाही हे
मी ना डीमार्टचा बाजार घेऊन आली त्या दिवसापासून माझं चालू होते की नाही हा सगळा जो डाळींचा वगैरे किराणा आहे ना तो भरून ठेवूया. पण कालचा दिवस ना एवढं जास्ती काम नव्हतं, तर काल ना पूर्ण किचन पूर्ण वरतून खालून सगळं अगदी घासून खालची फरशीसुद्धा आणि सर्व स्लाईड सगळ्या भरण्या सगळं एकदम इतकं जोरदार घासून घेतलेलं आहे ना. आणि ह्याचं श्रेय मला नाही आहे, कारण हे कामवाल्या दीदीनंच घासलेलं आहे. कारण तेच मी त्यांना सांगितलं होतं की बाबा थोडंसं घ्या एवढं करून, आता काय करणार. मी खूप दिवस झालं करायचा विचार करत होती, पण काम हे सगळ्याच्यात राहून जात होतं. तर फायनली मग त्यांनी करून घेतलं ते सगळं. आणि छान अशी साफसफाई केलेली होती त्यांनी, बऱ्यापैकी छान केली होती. मला खरं सांगू, पूर्ण एक स्प्रे बॉटलची जी बॉटल आहे ना तर ती अख्खी संपलेली आहे एवढं किचन साफ करण्यासाठी. पण किचन मात्र फ्रेश वाटत होतं. बाकी खाली नव्हतं फ्रेश वाटेल, कारण ती फरशी अशी आहे ना की तिला किती पण घासा ती तशीच्या तशीच दिसते. पण वरतून असं वरचा कट्टा आहे ना किचनचा, तर तो मस्त वाटत होता. मी ना बऱ्याच जण मला म्हणतात की रेसिपीचे व्हिडिओ टाकत जा, थोडं ते पण शूट कर जा. खरं सांगू, मला इथं किचनमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही. नाहीतर आधी मी दमणला असताना खूप साऱ्या रेसिपी शूट करायचे, किचनची खूप शूट करायची. पण इथं मला कम्फर्टेबल वाटत नाही, कारण मी खाली एक स्टूल ठेवते, त्या स्टूलवरती उभा राहते, तेव्हा कुठं माझी त्या गॅसच्या एवढी उंची येते. आणि असं वाटतं की कधी आपण शूट करतो आणि कधी चुकून पाय इकडे तिकडे घसरला तर उगं पडायचो. त्यापेक्षा ते न हे केलेलंच बरं, आपलं शूट केलेलं. जसं नॉर्मली चालतंय तसं चालून देऊया. आणि खूप उंच पडतं आहे, त्याच्यामुळे मला एवढं कम्फर्टेबल वाटत नाही. आता थोड्या दिवसानंतर बघू. आता अजून थोडे 2-4 महिने तरी माहीत नाही आता किती दिवस इथे काढावे लागतात. आता तोपर्यंत काढायचं ऑप्शन नाही आहे दुसरा. तसं ना हे घर खूप मोठं आहे, स्टोरेज खूप आहे स्टोअर करण्यासाठी. पण हे थोड्या गोष्टी आहेत, तर आपल्याला थोडंफार कॉम्प्रोमाइज करावं लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये. तर हे बघा, पसारा अजून इकडेच पडलेला आहे. म्हणजे इतकं सगळं उसकटले, म्हणजे यातलं काही अर्ध मी आवरून सुद्धा ठेवलेलं आहे, नाहीतर अजून तसंच्या तसंच आहे. सध्याला ना इथले भरूचमधले माझे कस्टमर वाढलेले आहेत, कारण आधी कमी होते आणि आता वाढलेत. आणि आज ज्या तयार त्यांना त्या तर मराठी नव्हतं, पण त्यांना मराठी ट्रेडिशनल आपल्या ज्या साड्या असतात तर त्या हव्या होत्या. त्यांची फ्रेंड आहे तर मराठी, तर त्या तिला घेऊन आल्या होत्या त्यांना. आणि त्यांनी टोटल 4 नेल्या. 2 लोटस पैठणी, त्यानंतर एक झुमका नेली आणि एक त्यांनी ही नेली काय ते गडवाळ. आणि त्यांना गडवाळमध्ये अजून कलेक्शन पाहिजे, म्हणजे अजून खूप साऱ्या साड्या पाहिजेत. तर त्यांना मी सांगितलं की आता गडवाचा स्टॉक येईल तर तेव्हा येऊन घेऊन जा, कारण तो स्टॉक ना आता बऱ्यापैकी संपला. एकच ऑरेंज कलरची साडी होती, ती त्यांनी नेली, एकच होती, दुसरा कोणतीच नव्हती त्यामध्ये. तर त्याही त्यांनी उचलून नेली. स्टॉक येणार 1-2 दिवसामध्ये येऊन जाईल. तर असं खूप सारं आता प्रेम भेटतं. आणि जे पण येईल ना ते 3, 4, 5, 6 अशा साड्या नेल्याशिवाय जात नाही. एक साडी तर कुणीच नेत नाही, 2 तरी नेत आहे, 2च्या तरी वरती. त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि चला आता हे सगळा स्टॉक संपून मला गावी जायचं आहे. मी 15 तारखेला जाणार आहे. ज्यांना कुणाला साडी हवी असेल त्यांनी 15च्या आधी बुकिंग करा. नंतर होतील बुकिंग, घेईल मी, पण ज्या आहेत ना त्याच्यातल्याच, मी न्यू स्टॉक घेणार नाही. आणि जे पण बुकिंग होईल ते रुद्राचे पप्पा पॅक करून पाठवून देतील. फक्त मी तिकडे गावाकडूनच बुकिंग करून घेईल की कोणत्या तेही कधी मध्ये, जास्त नाही, कारण ते कंटिन्यू कंपनीत त्यांची फर्स्ट शिफ्ट वगैरे राहिली तर त्यांना पार्सल देणं मुश्किल होतं. मग त्यांना एक सुट्टी काढावी लागेल, मग रोज सुट्टी घेणं पण पॉसिबल नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला साड्या पाहिजे असतील त्यांनी पटापट घ्या, मला गावी जायच्या आधी. चला, बाकी गरमी खूप जास्त वाढली बरं का इकडे, पसीना बघा. आणि त्यात याचं मेकअप केलं ना जास्तच गरम होते. तर आता मी साडी काढून टाकते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.